आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. ह्या पॉलिसी अंतर्गत बदली ट्रान्सफर केली जाईल. राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन बदली धोरण तयार करण्यात येत असून त्या अंतर्गत आता सर्व बदल्या नव्या धोरणानुसार होणार आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारही सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी बदली धोरण आणणार आहे. यासाठी सरकारने एक समान SOP जारी केला आहे. सरकारने जारी केलेल्या सामान्य SOP अंतर्गत 3 वर्षानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यास मनाई आहे. याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेतील किमान 2 वर्ष ग्रामीण भागात काम करावे लागेल. हा कॉमन SOP सर्व विभागांना पाठवण्यात आला आहे. विभागांचे HOD यांच्या अधिकाऱ्यांशी ह्या SOPवर चर्चा करतील आणि त्यांच्या सूचना देतील. वास्तविक राज्यात बदल्याबाबत प्रत्येक सरकारमध्ये वाद झाले आहेत. हे टाळण्यासाठी सरकार औपचारिक धोरण आणणार आहे. नवीन धोरण नियम प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा कालावधीत किमान 2 वर्ष ग्रामीण भागात काम करावे लागेल. 3 वर्षापूर्वी कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली होणार नाही. कर्मचाऱ्यांची बदली समतुल्य पदावर केली जाईल. उच्च पदावर किंवा खालच्या पदावर नाही. केवळ अशाच कर्मचाऱ्यांची 3 वर्षापूर्वी बदली केली जाईल ज्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकरणात तपास सुरू आहे किंवा जे प्रथमदर्शनी दोषी असतील, दोषी आढळले किंवा कर्मचाऱ्याला बढती मिळाली. याशिवाय परिवीक्षा कालावधीत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत. जर कर्मचारी निवृत्त होणार असेल आणि त्याच्या निवृत्तीला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर त्याची बदली होणार नाही. कर्मचाऱ्याला बदली हवी असेल तर त्याची बदली करता येते. हे धोरण राजभवन, विधानसभा सचिवालय आणि राज्य निवडणूक आयोगात लागू होणार नाही, तर इतर सर्व विभागामध्ये ते लागू असेल. ज्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 2000पेक्षा कमी आहे आणि ज्या विभागामध्ये 2000पेक्षा जास्त कर्मचारी अशा विभागामध्ये SOP लागू केली जाईल. विभागांना त्यांच्या सोयीनुसार धोरण तयार करून त्यांच्या सूचनांचा समावेश करून प्रशासकीय सुधारणा व समन्वय विभागाकडे पाठवावा लागणार आहे. हे नियम मंडळे, महामंडळे, उपक्रम किंवा स्वायत्त संस्थांनाही लागू होतील. विभाग दरवर्षी 1 ते 15 जानेवारी दरम्यान ऑनलाईन पोर्टलवर बदलीसाठी रिक्त पदाची यादी पोस्ट करेल. कर्मचारी 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान बदलीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर 1 ते 30 मार्च या कालावधीत समुपदेशन होणार असून 23 एप्रिलपर्यंत संबंधित ठिकाणी समुपदेशन केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार जिल्ह्यातील रिक्त पदे किंवा बदल्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. कर्मचारी 2 वर्षापूर्वी बदलीसाठी अर्ज करू शकत नाही. केवळ अपंग, विधवा आणि परित्यक्ता, उत्कृष्ट खेळाडू, पती-पत्नी केसेस आणि असाध्य केसेसांना 2 वर्षापूर्वी अर्ज करण्यापासून सूट आहे. रोगाने त्रस्त यांना पण सूट आहे.